विकास। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपतर्फे रत्नागिरी येथील रिमांड होममध्ये जिन्नसचे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर सावंत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्यात। आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे आमचे कार्यक्षम असे क्रियाशील सतत आमच्या संस्थेची झटणारे राजन पटवर्धन म्हणजे आपण सगळे शहर तालुका जिल्हा स्तरापासून आलेले कार्यकर्ते यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आमचं पोट भरून मी का तुमचे आभार मानतोय। तर मी जेव्हा आमच्या दुर्दैवाने पानसकर डॉक्टर वारल्यानंतर माझ्याकडे जेव्हा कार्यभाराला त्यावेळेला रघुनाथ कुलकर्णी आपले आले होते आणि ते आले पहिले इथे या संस्थेत आहे त्यांनी मला सगळी विचारणा वगैरे केली। मी त्यांना सांगितलं की आता विद्यार्थी दत्तक घ्या, मला एक कशाला विद्यार्थी दत्तक घ्या, तुम्ही फार दादांचा घेतो मी आणि त्यांनी शब्द पुरा केला। शब्दाला जाणणारा जो कार्यकर्ता आपल्याला रघुनाथ कुलकर्णीसारखा असावा। आज रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आलेला आपण आम्हाला मुलांना हे छोटेसे खाद्यपदार्थ दिलेले आहे, परंतु रवींद्रजी चव्हाणांची ओळख मला राजेश सावंत यांनी करून दिली। तेव्हापासून मला त्यांनी सांगितलं तुमच्या संस्थेला कोणतीही अडचणी हो, सचिन वाळकर आमच्या अडचणी संबंध आमचा मध्यस्थ आहे सचिन वाळकर कुठल्याही मी सचिन वाळकर गेली 10-12 वर्ष सचिनला सांगायचं सचिन ऍक्टिव्ह मिनिस्टर लेवलपर्यंत सोडणार ना। त्यामुळे राजांनी ओळख करून दिला, त्यांनी मला सांगितलं तुम्हाला त्या काय अडचणी वगैरे असतील ते मला प्रत्येक सांगा, वाळकांना सांगा, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्या सांगा, मी ताबडतोब तुमच्या पहिला सोडून मग बाकीचे। कारण इथं एक कार्य काय चालतंय, आपण जे आला त्या मुलांच्या मतदानासाठी आमची मुलं मतदार नाहीच आहे, फक्त तुम्ही मानवतेच्या दृष्टीने आलेले आहे आणि ही मानवता भारतीय जनता पार्टी जी जपते तिचा निश्चित तिला फायदा होणार आहे, फायदा होतोय आणि अशाच प्रकारे फायदा होत राहणार आहे। रवींद्रजी चव्हाणांनी त्यावेळेला मला एक छोटंसं उदाहरण सांगितलं, ज्यावेळेला भेटले आमचे 2 इंजिनियर वाढले होते, त्या मुलांना अनुकंपावर तत्वावर नोकरी पाहिजे त्या दोन मुलांना, त्यासाठी ती मुलं वर्षभर झगडत होती परंतु कोण दाद देत नव्हता आणि त्यांच्याकडे 10 लाखाची हक्काची नोकरी अनुकंपा 10 लाखाची मागणी केली गेली होती। ज्यावेळेला रवींद्रजी चव्हाणांना ही 2 मुलं भेटली तेव्हा त्यांनी सगळं जाणून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला 8 दिवसात नोकरीचे मागणी ऑर्डर देतो। त्यांनी ती पुरी केली आपले शब्द, तत्पूर्वी जाताना त्यांनी सांगितलं तुम्ही यापूर्वी जर कोणाला पैसे दिले गेले असतील तर ते माझ्या देखील पैसे परत घ्या, मी माझ्याकडे एक पैसे उलट आम्ही मला नम्र विनंती करतोय की तुमचा या ठिकाणी सहभाग आहे, तुमची जी कृपा दृष्टी आहे ती आमच्या संस्थेवर अशी ठेवा आणि त्यामुळे आमची ही संस्था चांगल्या नावारूपाला आली। मी अभिमानाने सांगू इच्छितो सचिनजी व्हायचं आहे जर 40-50 मुलं आज चांगल्या मार्गाने आमचं जीवन जगतात। 1-2 मुलगे ते फॉरेनला गेलेले आहेत, फक्त गटारात पडलेली मुलं पण आज ते फॉरेनला आहेत। अशा रीतीने संस्था कार्य करते, हा एक आम्हाला अभिमान आहे आणि आपल्याकडे कारण ह्या ज्या 50-60 मुलांना आम्ही जर सांभाळलं नसतं, चांगल्या मार्गाला नेलं नसतं तर ही मुलं कदाचित दरोडेखोर झाली असती, आतंकवादी झाली असती, आणखी नाही ते वाईट मार्गाला गेली असती। अशा समाजातली लहान घटकांना चांगल्या मार्गावर आणण्याचं महाराष्ट्रामध्ये कार्य सुरू आहे। त्या कार्यामध्ये आमची ही संस्था निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाल सुधारगृह येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपचे नेते सचिन वहाळकर यांनी रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण होत आहे असे म्हणाले। ज्येष्ठ पदाधिकारी जे वर्षानुवर्ष विविध रत्नागिरीतील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले असे सुधाकरराव सावंत, राजन पटवर्धन, इतर सर्व पदाधिकारी, आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष राजनजी फाळके, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ज्यांनी हा कार्यक्रम घडवण्यात विशेष पुढाकार घेतला आहे, मंदार मयेकर सरचिटणीस, राजन पटवर्धन शहराचे सरचिटणीस, शेखर लेले उपाध्यक्ष, इतर सर्व भाजपचे पदाधिकारी। उमेश कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे आज चव्हाण साहेबांचा वाढदिवस आहे। चव्हाण साहेबांचा वाढदिवस हा विशेष करून आम्हाला आमदाराव रत्नागिरीतले जे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि सिंधुदुर्गचे अधिकृतपणे ते शासकीय पालकमंत्री जरी असले तरी आमचे रत्नागिरी जिल्ह्यातले पण ते पालक आहेत आणि गेली 7-8 वर्ष ते पालकत्वाची भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत आणि
त्यांच्याशी काही मोकळेपणाने बोलू शकतो असा हा आमचा नेता आहे. त्याच्या वाढदिवसाला डिमांड रूममध्ये काहीतरी देणं सामाजिक जाणीव घेऊन हे आमचं कर्तव्य आहे. त्या भावनेनं आम्ही आज हे करतोय. चव्हाण साहेबांनी कोकणामध्ये जेव्हा 2.5 वर्षापूर्वी जेव्हा मंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कोकणात अतिशय लक्ष घातलं. विविध रस्त्यांची कामं असतील किंवा एक विषय जो त्यांचा नव्हता की कोकण रेल्वेच्या संदर्भातला की जो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येत नाही तर राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही. परंतु त्यांना आम्ही जेव्हा कोकण रेल्वेच्या सगळ्या प्रवासी संघटना म्हणून जेव्हा भेटलो आणि त्यांना जेव्हा स्टेशन्सच्या बद्दलचा रस्ते अप्रोच रोड किंवा तिथल्या सुविधांबद्दल जेव्हा विषय केला तेव्हा केवळ रत्नागिरी स्टेशनचा विचार न करता त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ती 12 स्टेशन आणि आपण बघतोय ते मोठ्या प्रमाणात ते रिलेशनचं काम सर्व सुरू आहे. हे करण्यात चव्हाण साहेबांचा अतिशय मोठा हात आहे आणि अशा प्रकारची विविध कामं गेल्या 2-2.5 वर्ष ते या सातत्याने या मतदारसंघामध्ये किंवा या 2 जिल्ह्यांमध्ये ते करतायत. ईश्वर त्यांना चांगलं दीर्घायुष्य निरोगी दीर्घायुष्य द्यावं व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा त्यांना त्यांची भरभराट व्हावी अशी आम्ही भाजप कार्यकर्ते. बालगृहातील मुलांसाठी साधारण महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळी, साखर, तेल, कडधान्य, पीठ याचे वितरण माजी नगरसेवकांनी केले. यावेळी उमेश कुलकर्णी म्हणाले की मंत्री रवींद्र चव्हाण हे नेहमी कार्यकर्ते म्हणूनच काम करतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुल ना फुलाची पाकळी देण्याचे काम नगरसेवकांनी केले आहे असे ते म्हणाले. सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वाळकर, आमच्या शहराचे अध्यक्ष राजन फडके, महिला शहराध्यक्ष पाटील मॅडम, सर्व नगरसेवक, आज आमचे नेते आणि कोकणचे नंतर कार्यकर्ते, कारण कार्यकर्त्यापासूनच नेता होतो. चव्हाण साहेबांच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर सदैवाने ते कार्यकर्त्यासारखेच कार्यकर्त्यांच्या बरोबर वावरत असतात आणि आज ते या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून आपल्याला एक छोटीशी भेट इथे दिले. भेटीचं स्वरूप जरी छोटं असलं तरी त्यामागच्या भावना खूप मोठ्या आहेत आणि फुल ना फुलाची पाकळी नेहमी आम्ही जसं आता राजेंद्र बोलला की कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आम्ही या संस्थेवर येत असतो, कुठल्या विद्यार्थ्यांची आमचा एकत्रित असतो. त्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम केला आहे. आपण आज गोड बांधून द्या. चव्हाण साहेबांना या निमित्ताने मला शुभेच्छा देतो आणि मी माझी मनोगत. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.